आयटी क्षेत्रात काम करत आयटीत राहण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. त्याचप्रमाणे पुण्यातील राजगुरुनगर येथील शिराज चव्हाण या तरुणाने वयाच्या 22व्या वर्षी आयटीतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून आपली आवड जपत काहीतरी सुरू करण्याचं ठरवलं. या माध्यमातून कंटेंट क्रिएशन मध्ये दॅट ऑड क्रिएटर्स नावाने कंपनी सुरू केली आणि या माध्यमातून ते चांगला नफा देखील मिळवतात. इंजिनियर ते कंटेंट क्रिएटरचा प्रवास नेमका कसा झाला याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. दॅट ऑड इंजिनियर नावाने मला ओळखलं जातं. मी लास्ट इयरलाच असताना माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल चालू केलं होतं, ज्याचं नाव दॅट ऑड इंजिनियर असं ठेवलं होतं. पण आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं होतं असं लहानपणापासूनच ठरवलं होतं. जॉब करत होतो, सॉफ्टवेअर डेव्हलपर होतो. पण वयाच्या 22व्या वर्षी म्हटलं की बाद झाला जॉब, आता जॉब सोडून देऊयात. महाराजांचं एक वाक्य आहे, राज्य छोटं का असेना पण स्वतःचं असावं. ह्या वाक्यावरती इन्स्पायर होऊन मी जॉब सोडला आणि स्वतःची कंपनी सुरू केली, ऑड क्रिएटिव्ज अँड मॅनेजमेंट. जेव्हा जॉब सोडला तेव्हा जवळपास 4.5 लाखाचं काहीतरी पॅकेज होतं. सगळ्यांना हा प्रश्न पडला होता, तू जॉब सोडतोय पण तू ह्याच्यातून किती अर्न करू शकतो. तर आज मला सांगताना आनंद होतोय की पहिल्याच वर्षी ऑड क्रिएटिव्हनी जवळपास 40 ते 50 लाखापर्यंतचा टर्नओव्हर केला होता. स्वतःची कंपनी चालू करून जवळपास 2 वर्ष पूर्ण झाली आहे. आपली 2 ऑफिसेस आहे, एक राजगुरुनगरला आणि एक पुण्यामध्ये. आत्ता आपल्या कंपनीमध्ये 15 ते 20 जणांची टीम काम करते. या टीमचं वैशिष्ट्य असं आहे ना की सगळ्यांचे एज ग्रुप 21 ते 22 आहे, एकदम यंग ब्लड. आणि ह्या सगळ्यांना ना आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे आणि स्वतःच्या आवडीचं करायचं आहे. कंपनीसोबतच आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी मराठीमध्ये पॉडकास्ट घेतो. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील लोक आपल्याकडे पॉडकास्टसाठी येतात. मग गौतमी पाटील असू, श्वेता जुमानी असू, संस्कृती बालगुडे किंवा इतरही. आज जेव्हा मी मागे वळून बघतो तेव्हा खरंच खूप आनंद वाटतो की जो मुलगा 12वीमध्ये नापास झाला, सगळ्या गावांनी आईवडिलांना नावं ठेवली की शिक्षकांचा मुलगा नापास झाला, शिक्षकांचा मुलगा वाया गेला, हा काय करू नाही शकणार आहे आयुष्यात आणि हा ह्या क्षेत्रात जातोय, आता ह्याला काय कळणार आहे त्यातलं काय माहिती तरी आहे का. पण खरंच आज जे काय आहे ते सगळं बघून खरंच खूप अभिमान वाटतो. मी सर्वांना हे सांगेल की तुमच्या स्वतःच्या मनाचं ऐका. पॉडकास्ट सोबतच मूव्ही प्रीमियर शूट आणि प्रोडक्शनचं काम देखील केलं जातं. हे सर्व इथं काम करणारी तरुण मुलं करतात. म्हणजे क्षेत्र कुठलंही असलं तरी त्यामध्ये आपली आवड जपत मेहनत करून काम केलं की यश हे नक्कीच मिळतं. प्राची केदारी, लोकल 18 पुणे.